नमस्कार. न्यूज 18 लोकलच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. रक्षाबंधन हा सण आता अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा केले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पण हजारो महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले आहेत. आपण शहरातील काही महिलांशी संवाद साधणार आहोत, त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या नेमक्या भावना कशा आहेत. तुमच्या खात्यावरती पैसे आले, तुम्हाला केव्हा कळलं आणि तुमच्या भावना नेमक्या कशा आहेत? माझ्या खात्यावरती रात्री पैसे जमा झाले. पहिला टप्पा तर आला, असेच पैसे येत राहत आणि मी खूप खुश आहे आता. तुम्हाला कसं कळलं की तुमच्या खात्यावर पैसे आले? म्हणजे अकाउंट चेक केलं, जनधन खात्यामध्ये माझं जनधन खातं खोललेले, त्यामध्ये पैसे जमा झाले. पैसे आले एकदम तर चांगलंच वाटलं. तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत तर त्या पैशाचं तुम्ही नेमकं काय करणार आहात? काहीतरी घरगुती यूज किंवा असं देवदर्शनासाठी असं यूज करेल मी माझ्या पैशांनी. यांनी तुम्हाला रक्षाबंधनच्या जे ओवाळणी दिली त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही त्यांना काय देणार आहात? एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस आणि अजितजी पवार यांच्या महायुतीच्या सरकारने आज ज्या बहिणींना आनंदाचा जो क्षण निर्माण करून दिला की 3,000 रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले, तर आमच्या सगळ्या बहिणींच्या वतीनं आम्ही हाच त्यांना म्हणजे शुभेच्छा किंवा त्यांना आमच्याकडनं जी ओवाळणी आहे ही अशी देऊ की जी राखी आहे ती राखी पण आम्ही त्यांना पाठवणार आहोत आणि महायुतीची सत्ता, महायुतीचं सरकार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. नक्कीच. तुमच्या अकाउंटला पैसे आलेत तर तुम्ही आता एकनाथ शिंदेना काय सांगाल किंवा तुमच्या भावना कशा आहेत? म्हणजे आता रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून त्यांनी आम्हाला ओवाळणी दिली आहे. म्हणजे असं म्हणजे आजपर्यंत आता भाऊ म्हणजे रक्षाबंधन झाल्यानंतर गिफ्ट आम्हाला भेटतं, पण आता यावेळेस रक्षाबंधनच्या आधी मिळालं म्हणून सगळे आता म्हणजे खुश आहोत थोडीशी. ही जी ओवाळणी तुम्हाला दिली त्या ओवाळणीचं तुम्ही काय करणार आहात? असंच घरातच खर्च करणार, घरासाठीच. तुमच्या अकाउंटला पण पैसे आलेत तर तुम्हाला पैसे आल्यानंतर तुमच्या भावना कशा आहेत? माझ्या भावना, माझं मीरा ज्ञानेश्वर नामदेव पुरे नाव आहे. माझ्या भावना खूप छान आहेत. सकाळी 8:30ला पैसे आले. आता आपण स्वतःच्या भावाला जर ओवाळायला गेलो तर ते ओवाळ्याच्या नंतर पैसे टाकतात, त्यांनी अगोदर टाकलेत तर आपण भरपूर खुश आहेत. त्यात काहीच नाही. त्यांना पण आम्ही मतदान करून त्यांना पण खुश करणारच आहेत. या होत्या महिलांच्या प्रतिक्रिया. सध्या महिला खूप मोठ्या खुश आहेत आणि महिलांची अशी इच्छा आहे की परत एकदा महायुतीचं सरकार यायला हवं आणि एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री व्हायला हवेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.